नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त 2 साध्या गोष्टी तुमचं शरीर पूर्णपणे बदलू शकतात? थकवा, कमजोरी आणि वाढतं वय हे सगळं कंट्रोलमध्ये आणणारा उपाय तुमच्या किचनमध्येच आहे. हो, लसूण आणि गूळ. हा उपाय ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. आजकाल प्रत्येकाला एकच समस्या आहे. शरीरात ताकद नाही, सतत थकवा येतो आणि काम करण्याची ऊर्जा कमी होते. सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाग 1. आपण अनेकदा एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट्स, टॉनिक किंवा मेडिसिन्स घेतो, पण त्याचा रिझल्ट तितका चांगला मिळत नाही. खरं तर आपल्या पारंपरिक आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत जे स्वस्थ आणि प्रभावी आहेत. भाग 2. त्यापैकीच एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे लसूण आणि गूळ. हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे खूप फायदेशीर आहेत, पण जेव्हा एकत्र घेतले जातात तेव्हा त्यांचा इफेक्ट दुप्पट होतो. भाग 3. लसूण म्हणजे फक्त चव वाढवणारा पदार्थ नाही, तो एक नैसर्गिक औषध आहे. त्यामध्ये ॲलिसिन नावाचं कंपाऊंड असतं, जे शरीरासाठी खूप बेनिफिशियल आहे. भाग 4. गूळ म्हणजे साखरेचा हेल्दी पर्याय. तो शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो आणि रक्त शुद्ध करण्याचं काम करतो. भाग 5. जेव्हा तुम्ही लसूण आणि गूळ एकत्र खातात तेव्हा शरीरात एनर्जी लेवल वाढतो आणि फटीग कमी होतो. ही कॉम्बिनेशन शरीराला नॅचरली मजबूत बनवते. भाग 6. आता प्रश्न येतो, हा उपाय कसा घ्यायचा? खूप सोपं आहे. सकाळी रिकाम्या पोटी 1 लसूण पाकळी आणि थोडासा गूळ खा. भाग 7. पहिल्या काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. शरीर हलकं वाटेल आणि काम करण्याची ताकद वाढेल. भाग 8. हा उपाय डायजेशन सुधारतो. पोट साफ राहिलं की शरीर आपोआप हेल्दी राहते. भाग 9. लसूण रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हार्ट हेल्थ सुधारते. भाग 10. गूळ हिमोग्लोबिन वाढवतो. ज्यांना ॲनिमिया आहे किंवा वीकनेस आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप युजफुल आहे. भाग 11. ही कॉम्बिनेशन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते, म्हणून त्वचा साफ होते आणि नॅचरल ग्लो येतो. भाग 12. तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटायला लागेल. काम करताना थकवा जाणवणार नाही. भाग 13. वय वाढत असताना शरीर कमजोर होतं, पण हा उपाय त्या प्रक्रियेला स्लो करतो, म्हणजेच तुम्ही जास्त काळ ॲक्टिव्ह राहू शकता. भाग 14. हा उपाय मसल्स मजबूत करतो, म्हणूनच शरीरात घोड्यासारखी ताकद येते असं म्हटलं जातं. पुरुषांसाठी हा उपाय एनर्जी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. परफॉर्मन्स सुधारण्यासाठीही मदत होते. भाग 16. महिलांसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे, विशेषतः पिरियड्स नंतरची कमजोरी कमी करण्यासाठी. भाग 17. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात घेऊ नका. मर्यादित प्रमाणात घ्या
नाहीतर ॲसिडिटी होऊ शकते. भाग 18. हा उपाय किमान 15 ते 20 दिवस नियमित करा. कन्सिस्टन्सी ठेवल्यास तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स मिळतील. आपण सगळेच आयुष्यात यश, पैसा आणि सुख शोधत असतो. पण या सगळ्याची सुरुवात एका गोष्टीपासून होते, ती म्हणजे तुमचं आरोग्य. जर शरीरात ताकद नसेल, ऊर्जा नसेल, तर कोणतीही स्वप्न पूर्ण करणं कठीण होतं. त्यामुळे आजपासून स्वतःकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, मोठा बदल एकदम होत नाही. तो छोट्या छोट्या सवयींनी होतो. रोज सकाळी एक छोटा निर्णय, स्वतःसाठी काहीतरी चांगलं करण्याचा, हा तुमचं भविष्य बदलू शकतो. लसूण आणि गूळ हा उपाय त्या छोट्या बदलांपैकी एक आहे. तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे. त्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे. इतरांसाठी आपण खूप काही करतो, पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं विसरतो. आजपासून ते बदला, कारण हेल्दी तुम्हीच हॅपी आयुष्य देऊ शकता. वय वाढणं थांबवता येत नाही, पण तुमची ऊर्जा, तुमची जिद्द आणि तुमची ताकद कायम ठेवता येते. आज एक छोटा स्टेप घ्या आणि स्वतःला वचन द्या, मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देणार. कारण शेवटी तुमचं आरोग्यच तुमची खरी संपत्ती आहे. स्ट्रॉंग, शाईन. तर मित्रांनो, मोठ्या मोठ्या औषधांपेक्षा कधीकधी छोटे उपाय जास्त प्रभावी असतात. लसूण आणि गूळ हा साधा उपाय तुमचं आरोग्य बदलू शकतो. आजपासूनच सुरू करा आणि फरक स्वतः अनुभव करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.